नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्लास्टिक प्रदूषण हा विषय आजच्या काळात अत्यंत ज्वलंत प्रश्न झालाय। टिकाऊपणा आणि स्वस्ततेमुळे जगभर प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जातं। मात्र हेच प्लास्टिक शेकडो वर्षे न विघटित होणारं, माती, पाणी आणि हवामानात प्रदूषण निर्माण करणारं, तसेच प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम करणार आहे। समुद्रात फेकलेले प्लास्टिक मासे, कासव, पक्षी यांच्या आरोग्यासाठी घातक ठरतंय। त्याचप्रमाणे सूक्ष्म प्लास्टिक मानवी शरीरातही प्रवेश करते, जे आरोग्यासाठी चिंताजनक आहे। आता प्लास्टिकमुळे जनावरांवर काय परिणाम होतो ते पाहूयात। आजच्या यांत्रिक युगात प्लास्टिकचा वापर जीवनाचा अविभाज्य भाग झालाय। मात्र याचे दुष्परिणाम केवळ माणसापुरता मर्यादित राहिलेले नाहीयेत। पाळीव प्राणी, रानटी जनावरे, समुद्री जीव आणि पक्ष्यांवरही यांचा गंभीर परिणाम होतोय। पचन संस्थेवर गंभीर परिणाम अनेकदा प्लास्टिक पिशव्या, बाटल्या किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये गुंडाळलेले अन्न प्राणी खरे अन्न समजून खातात। हे प्लास्टिक त्यांच्या पोटात साचून पचन संस्थेचे विकार, भुकेने मृत्यू किंवा आतड्यांचं कार्य बंद पडण्यास कारणीभूत ठरतं। जेव्हा जनावरे चुकून प्लास्टिक खातात तेव्हा त्यांना त्रास होतो, अनेकदा त्यांचा मृत्यूही होतो। गिळलेले प्लास्टिक पोटात साठते आणि त्यामुळे भूक लागल्याची भावना कमी होते। परिणामी प्राणी कमी अन्न खातात, त्यांना कमी ऊर्जा मिळते आणि ते अशक्त होतात। मोठ्या आकाराचं प्लास्टिक जनावरांच्या पचन मार्गात अडकू शकते, ज्यामुळे ते बाहेर टाकता येत नाही। काही वेळा प्लास्टिक पोटात बारीक होते आणि नंतर सर्वत्र पसरतं। उदाहरणार्थ नॉर्दर्न फुलमार नावाचा पक्षी दरवर्षी लाखो प्लास्टिकच्या तुकड्यांना बारीक करून पसरवतो। त्यातील काही तुकडे सोडून दिलेल्या घरट्यांच्या ठिकाणी आढळतात। प्राणी जेव्हा प्लास्टिक युक्त अन्न खातात तेव्हा ते अन्न साखळीच्या माध्यमातून पुन्हा माणसांपर्यंत पोहोचतं। मासे, कासव नकळतपणे प्लास्टिक खातात। अगदी व्हेल माशाच्या पोटात टनभर प्लास्टिक सापडलंय। दीर्घकालीन डच संशोधनानुसार नॉर्दर्न फुलमार या पक्षाच्या पोटात सरासरी 25 प्लास्टिकचे तुकडे सापडतात। डिसेंबर 2018 मध्ये इंडोनेशियातील वाकाटोबी नॅशनल पार्क येथे किनाऱ्यावर सापडलेल्या एका स्पर्म व्हेलच्या पोटात 115 कप, 25 प्लास्टिक पिशव्या, 4 बाटल्या आणि 2 चपला आढळल्या। वेलच्या पोटात 6 किलो वजन भरले एवढे प्लास्टिकचे तुकडे होते। संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्लास्टिक खाल्ल्यामुळे उंटाचा मृत्यू दिसून आलेत। त्याच्या पोटात 10 ते 60 किलो वजनाचे प्लास्टिकचे मोठे गोळे आढळतात, कारण हे प्लास्टिक शरीरातून बाहेर टाकता येत नाही, म्हणून हे गोळे पोटात वाढतच जातात। जुलै 2010 मध्ये ब्राझीलमधील फ्लोरियानोपोलिस जवळ एका किनाऱ्यावर एक तरुण हिरवे कासव अत्यंत अशक्त अवस्थेत सापडले आणि काही तासात मरण पावले। या कासवाच्या आतड्यामध्ये 3267 प्लास्टिकचे तुकडे आणि पोटात 308 तुकडे सापडले। हे केवळ 5 मिमीपेक्षा मोठे प्लास्टिकचे तुकडे होते। प्लास्टिकमुळे जनावरांच्या श्वसनामध्ये अडथळा निर्माण होतो। प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये अडकण्यामुळे अनेक वेळा पक्ष्यांचा गळा घोटला जातो। इतर प्राण्यांना श्वास घेण्यात गंभीर अडथळा निर्माण होतो। उदाहरणार्थ प्लास्टिकच्या पिशव्या, काप, बरण्यांचे झाकण किंवा बाटलीमध्ये अडकून पक्ष्यांचं श्वसन मार्ग बंद होतात, त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही। दम लागल्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो। काही वेळा लहान प्राणी किंवा जलचर प्राणी प्लास्टिकच्या पिशव्या किंवा जाळ्यांमध्ये अडकतात, ज्यामुळे त्यांची हालचाल कमी होते, श्वास घेण्याची क्रिया बिघडते। अशा स्थितीत हे प्राणी दीर्घकाळ अन्न व हवा न मिळाल्यामुळे तडफडून मरतात। काही प्राणी चुकून प्लास्टिक गिळतात, हे प्लास्टिक त्यांच्या श्वसन मार्गात अडकते। अशा प्रसंगी तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली नाही तर त्यांचा मृत्यू निश्चित असतो। समुद्रातील डॉल्फिन, कासव, व्हेल यांच्यामध्ये असे प्रकार वारंवार पाहायला मिळतात। आता आपण नर मादीवर होणारे परिणाम पाहूयात। मादी जनावरांमध्ये माद चक्रात अनियमितता, अंडोत्सर्जनात अडथळा, गर्भधारणेचे प्रमाण कमी होणे, गर्भपात किंवा अपूर्ण गर्भवाढ दिसून येणे, नर जनावरांमध्ये शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि गुणवत्ता कमी होणे, तसंच वंध्यत्व निर्माण होण्याची शक्यता असते। गर्भधारणेतील गुंतागुंती, सूक्ष्म प्लास्टिक कण गर्भाशयात पोहोचल्यास भ्रूणाच्या विकासावर विपरीत परिणाम होतो। काही प्राण्यांमध्ये गर्भातील अपूर्ण वाढ, भ्रूण मृत्यू किंवा जन्मजात दोष दिसून आले। प्रयोगात्मक पुरावे, प्रयोगशाळेत उंदीर आणि माशांवर केलेल्या अभ्यासात सूक्ष्म प्लास्टिकच्या संपर्कामुळे त्यांच्या प्रजनन क्षमतेत घट झाल्याचे आढळले। वराह कोंबड्यांमध्येही असे परिणाम दिसून येतात। रसायनांचा प्रभाव, पर्यावरणात विखुरलेले प्लास्टिक विविध प्रकारच्या प्राण्यांद्वारे अन्न समजून गिळले जाते। हे प्राणी अन्न साखळीतील तळाच्या पातळीवर, म्हणजेच उदाहरणार्थ जलचर, कीटक, लहान पशु असतात। त्यांच्या शरीरात जमा झालेले प्लास्टिक कण आणि त्यात मिसळलेल्या विषारी रसायनांचा परिणाम साखळीतील पुढील प्रत्येक स्तरावर होतो। अखेरीस तो माणसांपर्यंत पोहोचतो।